सियावर रामचंद्र की जय. निकुंभमिला मंदिरामध्ये इंद्रजित हवनादी कार्यासाठी जाऊन बसला आहे आणि त्याचं ही साधना पूर्ण झाल्यानंतर तो सर्वशक्तिमान होईल. या साधना कार्यात अडथळा येऊ नये म्हणून त्याने मायावी सीतेचा वध केला आहे. तेव्हा रामचंद्रांनी शोक त्यागावा आणि जाऊन बिभीषणाचा वध करायला लक्ष्मणाला सांगावं हे सांगितलंय. लक्ष्मणच का निवडलाय ते पण सांगितलंय आणि रामचंद्रांनी लक्ष्मणाला तिकडे त्या निकुंभला मंदिरामध्ये जाण्याचा आदेश दिलेला आहे. एकदा लक्ष्मणाला आदेश मिळाला की संपलं. काय असतं बघा, आदेश पाळणारे असेच असतात. म्हणजे मी जाऊ का, दुसरं गेलं तर जमणार नाही का, मारूनच येऊ का, असे प्रश्न न विचारता भावाची आज्ञा पाळणारा लक्ष्मण आणि आपल्या भावाची काळजी घेणारा राम विरळाच. म्हणून राम आणि लक्ष्मणाची भावाची ही ओळख ही अशीच आहे. रामबंधू समूह असाच आहे बघा. त्याला स्वतःच्या सुखाची चिंता नाही आहे. रामाचा जो बंधू समूह आहे ना, त्याला स्वतःच्या सुखाची चिंता नाही आहे, दुसऱ्याच्या सुखाची तो विचार करतो. रामायणातून काय घ्यावं सकल हिंदू समाजाने, तर हेच लक्षात घ्यावं. म्हणून मी सांगतो नेहमी, रामायण ही कथा सत्याची असत्यासोबतची लढाई म्हणून बघताय का, बघा. धर्म अधर्म काय म्हणून बघताय का, हरकत नाही. त्या परस्त्रीशी कसं वागावं याची साक्ष म्हणून बघताय का, हरकत नाही. या कथेकडं मी 3 बंधू समूहाची कथा म्हणून बघतो. 3 बंधू समूहाची कथा. एक रामचंद्रांचा बंधू समूह, अयोध्येतला राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. आपल्या भावाला राज्य मिळणार असेल तर आपण वनवासाला जायला तयार आहोत म्हणणारा राम. आपला मोठा भाऊ वनवासाला जातोय तर त्याची सेवा करायला मी जायला हवं म्हणणारा लक्ष्मण. माझा भाऊ माझ्यामुळे वनवासात गेला आहे तर मी राज्यपद भोगणार नाही म्हणून वल्कल धारण करून नंदीग्रामी तपस्यारत राहून रामाच्या वतीने अयोध्येचा राज्यकारभार बघणारा राजयोगी भरत. आणि या 3 भावांनी मिळून दिलेली जबाबदारी आपल्यावरती आहे म्हणून राज्याचा मोह न करता आपल्या मातेचा सांभाळ करणारा शत्रुघ्न. हे आपल्या दुसऱ्या भावाला सुखी करण्यासाठी झटत होत्या. दुसरी बंधू समूहाची कथा आहे वाली आणि सुग्रीवाची. आपल्या भावाची पत्नी घ्यावी, राज्य घ्यावं असा विचार करणारा वाली शेवटी यमसदनाला जातो आणि राज्य धर्मवान भावाकडे जातं. चांगले सल्ले देणाऱ्या भावाला नाकारून लाथाडून त्याला बाहेर हकलणारा रावण हा 3ऱ्या बंधू समूहाचं प्रतिनिधित्व करतो. सल्ला योग्य दिलाय तो स्वीकारावा ना, नाही. अहंकार तो स्वीकारू देत नाही. आपल्या भावाच्या मंगलतेचा विचारच नाही. कुंभकर्णालाही झोपेतून उठवून युद्धावर पाठविणारा रावण आपल्या भावाचा मृत्यूच येणार आहे याची जाणीव असतानाही त्याला पाठवतो आणि आपल्या भावाच्या मृत्यूला कारण ठरतो. आपल्या भावाला लाथाडणे आणि आपल्या भावाला जाणीवपूर्वक मृत्यूपंथावर पाठविणे ही रावणाची वृत्ती. म्हणून रावण शेवटी सगळं गमावतो आणि राम शेवटी सगळं मिळवतात. या बंधू समूहाची कथा म्हणून रामायणाकडे बघायला हवं. रामचंद्रांनी लक्ष्मणाला आदेश दिलाय, लक्ष्मणा जा आणि त्या दुष्ट इंद्रजिताचा आता वधच करून ये. आता नाही थांबायचं आपल्याला, कारण रामचंद्रांच्या मनामध्ये सुद्धा चांगल्या येणाऱ्या भावना आता संपलेल्या आहेत. सीतेचं मायावी रूप समोर आणून माया दाखवून तिला मारल्याचं दाखवणारा इंद्रजित आता रामचंद्रांच्याही डोक्यात चांगला बसलाय आणि बिभीषणाने याच्या मृत्यूचा मार्गही सांगितलाय. काही सैन्य, काही वीर सोबत घेऊन त्या निकुंभमिला मंदिराकडं निघालेलं आहे आणि सोबत बिभीषण पण आहे. कारण ते मंदिर कुठे आहे कोण दाखवणार ना, मंदिर कुठे आहे कोण दाखवणार. या बंधू समूहाची कथा सांगता सांगता मी तुम्हाला कालच्या भागात सांगितलं होतं की इथे कळतं घर का भेदी आहे की घर रक्षण करताय बिभीषण. बिभीषणाने ते मंदिर दाखवलंय आणि सांगितले की
याच मंदिरामध्ये इंद्रजित हवन कार्य करतो आहे. या हवन कार्य पूर्ण होण्याच्या आधी त्याच्या या हवनाचा विध्वंस करावा लागेल आणि मग त्याला मारावं लागेल. हीच पद्धत आहे. आता बघा भाऊ, काय वेळ येते. राक्षस मुळात यज्ञादी कार्याचा विध्वंस करणारे, त्यांचं कामच ऋषीमुनींची चालू असलेली यज्ञाचा विध्वंस करावा. असा यज्ञाचा विध्वंस करून स्वतःच्या कल्याणाकरता यज्ञ करणाऱ्या राक्षसांचा विध्वंस, त्याच्या यज्ञाचा विध्वंस करायचं काम लक्ष्मणावर आलंय. नियती असते ती अशी. आणि मंदिराच्या बाहेर उभा टाकून लक्ष्मण ललकारतोय इंद्रजिताला, चल बाहेर ये, लपून काय बसलायस. युद्धाला ललकारल्यावर इंद्रजित बाहेर येतोय आणि त्याच्या लक्षात येतंय की आता आपला यज्ञ भंग पावणार आहे. इंद्रजिताचा यज्ञ भंग पावतोच आणि तो बाहेर येऊन लक्ष्मणाकडे बघतोय आणि लक्ष्मणाच्या बाजूलाच त्याला बिभीषण उभा दिसतोय, आपला सख्खा काका बिभीषण. इंद्रजिताच्या लक्षात येतं की हे लक्ष्मणाला जे यज्ञभंग करायचं सांगितलंय ते फक्त आणि फक्त बिभीषणानेच, आपल्या काकानेच. दुसरं कोण एवढं गोपनीय गोष्टी जाणू शकतं आणि करू शकतो? कुणीच नाही. त्याला सांगितलंय की लक्ष्मणाला तो सोडतोय बाजूला आणि तो बिभीषणाकडे वळूनच म्हणतोय, तुला काका म्हणायची सुद्धा मला लाज वाटते. कुलद्रोही निघालास, कुलंगार निघालास, आपल्या हाताने आपल्या कुळाचा नाश करण्याची जणू तू सुपारीच घेतलेली आहे. अरे, आपल्या कुळातील गुह्य गोष्टी सांगून त्याचा नायनाट व्हावा असं कोणी करतं का? तुझ्यासारखा कुलद्रोही माणूस मी माझ्या आयुष्यात बघितला नाही. खरं तर या युद्धात बाकीचे सोडून देत तुलाच मारून टाकायला हवं. पण माझं लक्ष आत्ता लक्ष्मण आणि रामाला मारणे आहे. तू कुलद्रोही निघालास म्हणून मी कुळातल्या मोठ्या माणसाला मारणारा होणार नाही. मोठेपणा सांगायला काय जातंय ना, मोठेपणा सांगायला काय जातंय. मला इंद्रजित राहून राहून आताच्या राजकारणाशी जोडावा वाटतो. खरं तर तुलाच संपवला असता, पण आपल्या माणसाला संपवायचं नाही म्हणून मी दुसऱ्याला संपवतोय. आत्ताही असंच चालू आहे ना, एक एक माणसं निघून चालली सोबत आणि आमचा विरोध काकीला नाही, आमचा विरोध काकाला आहे म्हणणारे, आधी त्याला काका म्हणणारे, पुन्हा काकीला विरोध नाही म्हणणारे. काय सगळं प्रफुल्ल व्हावं असं वाटायला लागलंय. पटेल न पटेल बोलत राहावं, सांगत राहावं. या बिभीषणाचा तीव्र स्वरूपात धिक्कार केल्यानंतर बिभीषण सांगतोय, तो म्हणतोय, अरे इंद्रजिता, मेघनादा, काय रे, तू मला कुलद्रोही म्हणतोयस? अरे, कुळाचं संवर्धन तर मी करतोय. आपलं कुळ कोणतं रे? महर्षी पुलत्स्यांचं कुळ, महर्षी विश्रवांचं कुळ. आपले पिता विश्रवा, त्यांचे पिता पुलत्स्य आणि हे पुलत्स्य ब्रह्मदेवाचे मानसपुत्र. अरे, एवढ्या मोठ्या कुळामध्ये एका राक्षसीच्या पोटी आपण जन्माला आलो म्हणून सगळ्या राक्षसी विचारांना सांभाळायला पाहिजे का? आपला अहंकार, आपल्या मोठेपणा याच्यामध्ये आपण आपल्या प्रजेचं नुकसान करायला हवं का? मी राक्षस आईच्या पोटी जन्माला आलो असलो तरी मी पुलत्स्य आणि विश्रवाच्या कुळातील आहे याचा मला विसर पडलेला नाहीये. आपण राजा आहोत तर राजाचं काम आहे धर्मानं राज्य करणं, प्रजेचं संरक्षण करणं, आपल्या प्रजेला लेकरासमान वागवून त्याला सांभाळणं, वाढवणं हे आपलं काम आहे. पण तुझा पिता रावण या सगळ्याला विसरून प्रजेवरती अनिर्बंध राज्य करू लागला. आपल्या अहंकारापोटी, आपल्या सगळ्या इच्छेपोटी प्रजेलाच वेठीला धरू लागला. आपल्या सगळ्या पुत्राला रावणाने गमावलं, आपल्या भावाला रावणाने गमावलं. अरे, कमावलं काय सांग ना? मी शिल्लक राहिलो तर धर्मपरायण राहून रामचंद्रांच्या सेवेमध्ये या आयुष्याला उभं करू शकेल, लंकेला उभं करू शकेल. मी लंकेच्या हितासाठी करतोय. मला लंकाद्रोही म्हणू नकोस. उलट या कुळाचं नाव वाढवावं, ते चालू राहावं यासाठीच तर मी या सगळ्या गोष्टी करतोय. आणि म्हणूनच तर मी लक्ष्मणाला इथे आणलोय. आणि आपण बोलण्यात वेळ काय घालवतोय? लक्ष्मणा,
हा तुझा शत्रू आणि कर युद्धाला सुरुवात, असं बिभीषणाने म्हटल्याबरोबर दोन्हीही योद्धे सज्ज होतात आणि एका महाभयंकर युद्धाला सुरुवात होते. काय होतं या युद्धात ते बघूया पुढच्या भागात. सियावर रामचंद्र की जय.